विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। पुढची बातमी पाहूयात। पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानमधील तणाव कमालीचा वाढलाय आणि या हल्ल्यानंतर दोन्ही देशांच्या सीमेवर मोठ्या प्रमाणात हालचालींना वेग आलाय। या पार्श्वभूमीवर गेल्या 10 दिवसात पाकिस्तानकडून भारतात 10 लाख सायबर अटॅक करण्यात आलेत। मात्र लष्कराप्रमाणेच भारताच्या टेक तज्ञांनी हे हल्ले हाणून पाडलेत। बिथरलेल्या पाकिस्तानचे नापाक प्रयत्न। 10 दिवसात 10 लाख सायबर अटॅक। रेल्वे बँकिंग सेक्टरच्या वेबसाईटवर हल्ला। भारतीय टेक तज्ञांनी हाणून पाडला पाकचा डाव। पहलगाम आतंकी हमले के बाद महाराष्ट्र साइबर का बहुत बड़ा खुलासा हुआ है। उन्होंने साफ तौर पर कहा है कि 10 दिन के अंदर भारत में 10 लाख साइबर अटैक हुए हैं। जी हां, 10 दिन के अंदर 10 लाख साइबर अटैक। ये अटैक रेलवे, बैंकिंग सेक्टर और जो भी इंपॉर्टेंट सेक्टर्स हैं वहां पर अटैक्स हुए हैं। पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतात सायबर हल्ले वाढू लागले। भारतावर हल्ला करणारे अनेक आहेत। त्यात पहिलं नाव येतं ते टीम इन्सेन पीकेचं। हा एक पाकिस्तानातला ग्रुप आहे ज्यांच्याकडून लष्कर, जालंधरचं नर्सिंग कॉलेज, सैनिक वेलफेअर तसंच पंजाब प्रांतातील आर्मी पब्लिक स्कूलवर सायबर हल्ले केले जातात। या सायबर वॉरमध्ये बांगलादेशचा एक ग्रुप आहे जो सर्वात जास्त ऍक्टिव्ह आहे। त्याचं नाव आहे मिस्टिरियस टीम बांगलादेश, ज्यांच्याकडून सर्वात मोठे हल्ले केले जातात। इंडियन एज्युकेशन पोर्टल, रेड फोरम याशिवाय ई गव्हर्नन्स आणि स्टेट पोर्टलवर हल्ले केले गेले। इंडो हॅक सेक्टर नावाचा एक इंडोनेशियन ग्रुप आहे ज्यांनी इंडियन टेलिकॉम इंडस्ट्रीवर सायबर हल्ले केले। याशिवाय मिडल ईस्ट मधून काही हल्ले झाले। गोल्डन फाल्कन नावाच्या ग्रुपनं भारताच्या अनेक IT रिसोर्सवर हल्ले केल्याची माहिती मिळते।